जिल्ह्यातील शाळांची पहिली घंटा 1 जुलैला वाजली। सरकारनं ठरवलेल्या धोरणानुसार एक राज्य एक गणवेश असं धोरण आहे। त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकार शिवलेला ड्रेस पाठविणार होता। यासंबंधी राज्य सरकारनं आदेशही काढले होते। मात्र शाळा सुरू होऊन आता महिना लोटत असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना ड्रेस पुरवणं अजूनही शक्य झालं नाहीये। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण 1063 शाळांतील 79,324 विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत जात आहेत। राज्य सरकारनं ठरविल्यानुसार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ड्रेस शिवून पाठविणार होते। मात्र ते सरकारला अजूनही शक्य झालं नाहीये। स्थानिक पातळीवर ड्रेस शिवून घ्या, त्यासाठी लागणारं कापड राज्य सरकार पाठविणार असं नव्यानं सांगण्यात आलंय। त्यानंतर ते बचत गटाकडून शिवून घ्या असं सांगण्यात आलं। मात्र ते कापडही अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलं नाही। त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस शाळेच्या जुन्या गणवेशावर साजरा करावा लागला। ज्या विद्यार्थ्यांकडे गणवेश नाही, ज्यांचा फाटला आहे, त्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे। मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार 14 वर्षांपर्यंतच्या सर्वच मुलांना मोफत शिक्षण, मोफत पुस्तकं, मोफत गणवेश घ्यावा लागतो। मात्र सरकारच्या अनियोजित धोरणामुळे सगळा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळतंय। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।